नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, रेल्वे टेक्निशियनच्या ज्या वॅकन्सीज निघाल्या होत्या त्या रेल्वे टेक्निशियनला अप्लाय करायची आज लास्ट डेट आहे, राईट. तर आज याच्याबद्दल काही गोष्टी ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ते सर्व आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे आणि थोडक्यात तुम्हाला तयारीही कशी चालू करायची हे पण सांगणार आहे. मी या अगोदर तुम्हाला पॅटर्न वगैरे एक्झामचा कसा असणार आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. एएलपी टेक्निशियनची सीबीटी 1, एएलपी ची सीबीटी 1 आणि टेक्निशियनची सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेमच आहे. टेक्निशियन साठी एकच एक्झाम होणार आहे, एएलपी साठी दोन असणार आहे, सीबीटी 1 आणि सीबीटी 2, राईट. त्यासाठी जे आपण बॅच लॉन्च केली आहे 999 प्लस जीएसटी बॅचची फीस आहे. एकदम मिनिमम फीस जेवढी ठेवता येईल तेवढी ठेवली आणि त्यातही आज तुम्हाला पाडव्याचा 25% ऑफ सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला कोड काय वापरायचा आहे, पाडवा 25, राईट. पाडवा 25, ओके. हा कधीपासून आहे तर उद्यापासून. याची व्हॅलिडिटी 9 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान देण्यात आलेली आहे. आजच आपण हा अनाउन्स करतोय, ओके. तर सर्वप्रथम तुम्हाला आज लक्षात ठेवायचं की तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे फिलअप झालेला पाहिजे, सबमिट झालेला पाहिजे. तो कसा फिलअप करायचा यासाठीचे मी सेपरेट व्हिडिओ घेऊन आलो. टेक्निशियन आणि एएलपीचे प्रचंड व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर माझे मिळतील. प्रत्येक डाऊटवर, प्रत्येक पॉईंटवर तो व्हिडिओ घेण्यात आलेला आहे. तर तो व्हिडिओ बघा, कसं अप्लाय करायचं ते, आणि रात्री 12 पर्यंत करू शकता. पण 5च्या अगोदर हे सर्व काही तुम्हाला निपटवायचं आहे. कारण लास्ट दिवस असल्यामुळे बरेच लोक आज अप्लाय करतात, कारण बरेच लोकांना सवय असते शेवटपर्यंत खेचून घेऊन यायची. त्यामुळं कुठलंही कॅज्युअलपणा दाखवू नका आणि व्यवस्थित वेळेत आता ते फिलअप करा. ऑलरेडी लास्ट डेला आपण आलेलो आहोत. हे झालं पहिली गोष्ट, क्लिअर. आता तुम्हाला हे पण सांगितलेलं होतं मी की सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं लागतं. ते कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं असेल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि दुसरी एक गोष्ट, फायनान्शियल इयर चेंज झालेलं आहे, राईट. आता नवीन फायनान्शियल इयर म्हणजे 24-25 लागू झालेलं आहे. त्यामुळं त्याचं नॉन क्रिमिलियर व्हॅलिड नसेल तर काढून घ्या. कारण नॉन क्रिमिलियर एकापेक्षा जास्त वर्षासाठी सुद्धा व्हॅलिड असतं. ज्यांची व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियरची संपलेली आहे, 24-25 साठी व्हॅलिड नाही, त्यांनी नॉन क्रिमिलियर सुद्धा काढून घ्या. क्लिअर. या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर नसेल, सरळ बाहेर, क्लिअर. कारण ओबीसीचं रिझर्वेशन फक्त नॉन क्रिमिलियर वाल्यांसाठी मिळतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपले सर्व सर्टिफिकेट व्यवस्थित करून घ्यायचे, नवीन फायनान्शियल इयरचे सुद्धा, क्लिअर. आता तुम्हाला हे पण सांगितलं की आता पॅटर्न काय होता, ॲप्टी रिझनिंग, त्यानंतर तुमचं सायन्स होतं आणि जनरल अवेअरनेस वगैरे. त्याच्यामध्ये तुमचं थोडं पॉलिटी असणार, हिस्ट्री असणार आहे. त्याच्याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहो आणि आपल्या कोर्समध्ये सुद्धा अपडेट करणं चालू केलं. फक्त जीएस थोडं अपडेट करायचं आहे, काही दिवसामध्ये ते सुद्धा होईल. कारण थोडेसे चेंजेस जे करावे लागतात ते करणं चालू आहे. रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह बॅच आपली नाही आहे. रेकॉर्डेड बॅच असल्यामुळे त्याच्यात लागणारे चेंजेस करणं चालू आहे बॅकएंडला, आणि ते काही दिवसामध्ये तिथं अपलोड होईल. बाकी तुमचं ॲप्टी रिझनिंग आणि सायन्सचे व्हिडिओ अपलोड झाले. मराठी इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये ते व्हिडिओ तुम्हाला तिथं मिळणार आहेत, क्लिअर. पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांनी अप्लाय केलं नसेल, इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर इलिजिबिलिटीचा सेपरेट व्हिडिओ मी युट्यूबवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा जा चेक करा, राईट. आयटीआय वाले याच्यासाठी इलिजिबल आहेत. तुमचं 12वीला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असेल तरीही तुम्हाला एका पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. त्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1 ला डिप्लोमा डिग्री कशात लागते ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि टेक्निशियन C3 ला आयटीआय वाले आहेत. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.